हॅलो. मागच्या सामन्यातील विजेता संघ न्यू तुफान पिंपलास आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण देत आहोत. 33 धावांची खेळी केली होती डावखऱ्या फलंदाज किशोर पाटीलने आणि मॅन ऑफ द मॅच साठी नक्कीच निवड झालेली किशोर पाटील. आपण व्यासपीठावर या. किशोरजी पाटील आपण व्यासपीठावर या. ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए मुझे घेर लेते हैं बाहों के साए, मुझे घेर लेते हैं बाहों के साए. जितेश मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करत आहोत. मॅन ऑफ द मॅच किशोर पाटील 33 धावांची खेळी केली होती. रवींद्रजी पाटील आपण आपले शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करा. त्यानंतर अजितजी म्हणेर आपण गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. बघा हे पारितोषिक जे आकर्षक चषक आहे ते मनीष पाटील जिजाऊ संघटना शाखा अध्यक्ष सुरई यांच्या मार्फत स्पॉन्सर झालेला आहे आणि नितीन पाटील व त्यांच्या मातोश्रीच्या मार्फत गिफ्ट हॅम्पर प्रदान झालेले आहे. थँक्यू. मान्यवरांचं खूप खूप आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. सामना सुरू होईल आणि दोन्ही संघाचे 12 प्लेयर जे आहेत ते आमच्या कॉइन बॉक्स मध्ये येणं आवश्यक आहे. दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं आवश्यक आहे. जोशीलन भादवड आणि कान्हाई पाये दोन संघामध्ये सामना आपण पाहणार आहोत.
बघा टीव्ही स्क्रीनवर प्रत्येक फलंदाजाचे धावा, प्रत्येक गोलंदाजाचे ॲनालिसिस हे अपडेट करावं लागतं आणि त्यासाठी खेळाडूंची नावं, बऱ्याचशा खेळाडूंची नावं माहीत आहेत, मात्र आता जे नवीन भरती होत आहेत किंवा जे खेळाडू जास्त परफॉर्मन्स दाखवत नसतात त्यांची नावं माहीत नसतात. त्यासाठी किमान कॉमेंट्री बॉक्समध्ये असा खेळाडू पाठवा की ज्यांना नावं माहीत असतील. आता विश्वनाथ गोलंदाजी करेल, समोर असेल राऊंड द विकेट. पहिला चेंडू, फलंदाज होतो तयार. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू डॉट खेळून काढलेला आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, स्वतः गोलंदाजाने तिथे ट्राय केली, मात्र चेंडू पडला नो मॅन्स लँडमध्ये. आय थिंक मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक होता त्याचा हा झेल होता, मात्र गोलंदाजाने ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला आणि तिथेच झेल सुटला. दोन धावाने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय जोशीलन भादवड संघाच्या. क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे. 38 सर्कलमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक P1चं षटक आपण पाहतोय. आउटसाइड एज कॅरी केलं नव्हता झेल. शॉर्ट थर्डमॅनला आपण बघितलं की प्रयत्न फसले क्षेत्ररक्षकाचे आणि फलंदाजाला मात्र जीवनदान मिळतोय. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती जोशीलन भादवड संघाची 3. आज पहिला सामना जो झाला तो नक्कीच मोठ्या धावसंख्येचा सामना झाला. तब्बल 59 धावा केल्या न्यू तुफान पिंपलास संघाने. चांगली लढत दिली होती. नंदकिशोर खारभाऊ हे संघाने मात्र अपयशी ठरला. ते मात्र पुन्हा एकदा टापायची लागली होती बॅटची. बॅक टू बॅक 2 वेळा दोन्ही फलंदाजांचा टॉप एज आपण बघितला. आउटसाइड एज नक्कीच, मात्र दोन्ही वेळा शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला कॅच पासून. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या झालेली ती 4. सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज विश्वनाथ. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळत नाहीये जोशीलन भादवड संघाची. ड्राईव्ह केलेला आहे अगदी कार्पेटच्या सहाऱ्याने. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. अगदी शांत क्रिकेट दोन्ही फलंदाजांकडून आपण पाहतोय. मात्र चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. लेंथ व्यवस्थित ठेवलेली आहे पहिल्या षटकात विश्वनाथने. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा आलेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू विश्वनाथ कडून. फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट. 38 सर्कल मध्ये आपण पाहतोय. इथे मात्र फलंदाज फ्लिक करतोय आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्याला चुकवून चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या 5 चेंडूवर 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर 5 चेंडूवर 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर
6वा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला होता फलंदाज. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी, या चौकाराने पहिल्या षटकात धावसंख्या होते 3-9. पंच 1 मिनिट मनीष पाटील यांच्याशी संपर्क साधा. पंच वसंत 1 मिनिट मनीष पाटील यांच्याशी संपर्क साधा. धावसंख्या धावपलकर लागलेली ती 9. षटक संपलेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावर लागलेले आहेत. इथे मात्र बॅकफुटला गेला फलंदाज, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली फेक, चांगला थ्रो बघितला आपण. एकूणच चांगलं क्रिकेट या मैदानात पाहायला मिळतंय. जयदुर्गा सुरे आयोजित मोनिका स्मृती चषक 2021 आपण शेवटचा दिवस पाहत आहेत. आणि या शेवटच्या दिवसामध्ये जोशी लोन भादवड आणि कान्हाई पाये या 2 संघामध्ये सामना पाहत आहेत. धावसंख्या 11 वर पोहोचली आहे जोशी लोन भादवड संघाची. पंडित आणि अंकुश ही जोडी खेळपट्टीवर आहे. प्रकाश गोलंदाजीची सुरुवात करेल. इथे मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. धाव मिळेल, धावा मिळतील 2. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, त्यानंतर फेक ही चांगली झाली. गॅदर करता आलं नव्हतं यष्टीरक्षक भरत देवलीकर यांना. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 13. 13 विदाउट लॉस. पॉवर प्लेच्या षटकात 9 धावा आल्या. त्यानंतर या दुसऱ्या षटकात आपण पाहतोय 2 चेंडूवर डबल्स आलेले आहेत. इथे मात्र पुन्हा त्याच पद्धतीने आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि पूर्ण केली जाईल का नाही. दुसरी धाव घेताना फलंदाज जो होतोय धाव बाद. धडक धडक ढोल ताशे धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. विजय नवीन फलंदाज खेळपट्टीवर हेमंत गुलवी. सफाई खेळपट्टीवर आहेत. एक काळ असा होता की नक्कीच जोशी लोन भादवड संघ या संघाची फलंदाजीसाठी दहशत होती. सध्याही चांगले फलंदाज आहेत, मात्र फलंदाजांना फॉर्म मध्ये येणं आवश्यक आहे. 1 डाऊनला मुसाफाई आलेले आहेत. हेमंत गुलवी शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडून वाईट बॉलचा इशारा आला. पंच वसंत यांच्याकडून 1 धाव अतिरिक्तच्या रूपाने धावसंख्येमध्ये वाढली. 15 धावा धावपलकावर लागलेले आहेत. आणखी किती धावा जमा करतायत 4 षटकामध्ये बघायचं आहे, कारण 40 ते 45 धावांपर्यंत जाणं आवश्यक आहे. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चांगला फटका अगदी मिडल ऑफ बॅट घेतलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 2 धावा मुसाबाई यांच्या पूर्ण होतील. 2 धावाने स्वतःच खातं खोललं जात आहे. ते
आणि 2 धावा जोशीलोन भादवड संघाच्या धावसंख्येमध्ये. 17 धावा धावफलकावर लागलेले आहेत. नंतर न्यू एकविरा स्पोर्ट पिंपळनेर आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्की दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्या दोन्ही संघांच्या कॅप्टन मध्ये टॉस होईल. न्यू एकविरा स्पोर्ट पिंपळनेर आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्की. प्रकाश सज्ज होतोय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. वाईटचा इशारा येतोय. याचे षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये 2 चेंडू वाईट फेकलेले आहेत. चौकार षटकार आलेला नाही, मात्र वाईट डोकेदुखी धरलेली आहे कान्हाई स्पोर्ट पाही संघाची. 18 धावा हाफवाली दिली होती, मात्र अपयशी ठरतोय फलंदाज. दुसरं षटक होते समाप्त आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावर लागले. पहिल्या षटकात 9 आल्या आणि दुसऱ्या षटकातही 9 आल्या. चला न्यू एकविरा पिंपळनेर आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्की दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच टॉस होणार आहे. पहिल्या सामन्यात आपण बघितलं वेळेवर पोहोचले होते नंदकिशोर खारभाव ए आणि न्यू तुफान पिंपलास हे दोन्ही संघ खूप सहकार्य केलं. आज लवकर सामने सुरू झाले. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन शिवाजी येतोय. आई जोगेश्वरी जुनांदुर्की या संघाचं इथे आगमन झालेलं आहे. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचंही आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. हो, इथं मात्र स्लॉग स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवतोय. झेल घेण्याचा प्रयत्न नाही, मात्र आपल्या संघासाठी 2 धावा निश्चितच वाचवलेले आहेत. अंदाज बांधला होता की झेल मिळणार नाहीये, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि चांगला निर्णय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 20. 1 बाद 20 पंडित बाद झालेले आहेत. वैयक्तिक पंडितच्या बॅटमधून 9 धावा आल्या. हेमंत गुलवी 2 धावांवर खेळत आहेत. अंकुश वैयक्तिक 7 धावांवर खेळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज शिवाजी अंकुशसाठी. त्याच पद्धतीने खेळलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि 2 धाव पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 3री धाव घेताना मात्र फलंदाज या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 22-22. ऑफ साईडच्या बाहेरचा चेंडू होता. पॉइंटचे मारेश्वरचे क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र 2री धाव घेताना फलंदाज होईल बाद. आई दर्शन घेईन मी डोंगरावर, देव कृपामावं अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी डोंगरावर, देव कृपामावं. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुभाष फलंदाजीसाठी तो कॅप्टन नॉक केलावी लागेल, कारण धावफलकावर लागलेले त्या 23. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत पोहोचतोय बघायचं आहे. जोशीलोन भादवड संघ, जोशीलोन भादवड विरुद्ध कान्हाई पाये या 2 संघामध्ये तुम्ही सामना पाहतायत. मोनिका स्मृती चषक 2021 आजचा 3रा दिवस. पहिल्या दिवशी स्वराज्य कशेली संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. दुसऱ्या दिवशी लाजवाब खेळ केला मीर स्पोर्ट भरोडी संघाने. शेवटच्या अतितटीच्या सामन्यात
वीर तानाजी दापोडे संघाला पराभूत केलं. 3 षटकामध्ये अंधुक प्रकाशामध्ये 31 धावा करायच्या होत्या मिरस्पोर्ट बरोडी संघाला आणि त्या त्यांनी पूर्ण केल्या. इथे मात्र मिस टाइम फटका. बॉलर बॅकर ड्राईव्ह गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतोय, धाव मिळू देत नाहीये. धावफलकावर अजूनही स्थिर आहेत 23. शेवटचे 8 चेंडू शिल्लक. समोर आहे सुभाष कॅप्टन. ओव्हर द विकेट शिवाजी. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय, ते चुकीचा फायदा उचलता आलेला नाही फलंदाजाला. धाव मिळते फक्त 1. धावसंख्या होते 24. हेमंत गुलवी ऑन स्ट्राइक. शिवाजी सज्ज होतील. क्षेत्ररक्षण पूर्णपणे फैलावलेले आहे. फक्त शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग 38 सर्कल मध्ये. शिवाजी ओव्हर द विकेट. ब्लॉक होलचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय गोलंदाजाकडून, मात्र धाव मिळत नाहीये. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागले 2 बाद 24. पुन्हा एकदा विनंती असेल निवेकपुरा पिंपळनेर आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्की दोन्ही संघाचे कॅप्टन 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर च्या माध्यमातून आपण एक चांगली धून ऐकूया. DJ went off in the mix. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. स्लॉग षटक, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये आता मात्र धावा वाढवणं गरजेचं झालेलं आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली विश्वनाथ, त्यानंतर प्रकाश आणि त्यानंतर शिवाजीचा खास मी उल्लेख करेन. 3रं षटक हाताळलं. या 3ऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्ची घातल्या. इथून 24 धावा धावफलकावर लागलेले आहेत जोशीलन भादवड संघाच्या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उडवलेला आहे. लॉंग ऑन सीमावर क्षेत्ररक्षक तैनात. एक सुरेख झेल आणि सुभाष याची खेळी मात्र संपुष्टात. आज आय थिंक योगेश नाना आणि सचिन संघामध्ये नाही आहेत जोशीलन भादवड संघाच्या. 3रं षटक 4थं षटक आहे. नक्कीच 4थ्या षटकामध्ये फलंदाजीसाठी संदीप मोरे. मुसाभाई संदीप मोरे A1 जोडी खेळपट्टीवर. केशव गोलंदाजी सुरुवात करेल. लेफ्ट आर्म ओव्हर. ओहो, इथे मात्र पुल केलेला आहे. पॉवर पुल. यस, मुसाबाई यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. आगऱ्यांची मी देखणी चाकू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. आगऱ्यांची मी देखणी चाकू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. ते कपालीला भलका बाई गं चोरी वाली मी सांगा तुम्हाला चोरी. क्या बात आहे. अगदी जर फटका बघितला तर एखाद्या रेग्युलरच्या फलंदाजाला लाजवेल असा हा ताकदवर फटका. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट फुटवर्क. जबरदस्त फ्लायटेड सिक्स बघितला हेमंत गुलवी यांच्या बॅट मधून. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या झाली 30. केशव इथे मात्र फुल टॉस चेंडू. फायदा उचलता आलेला नाही. पंचांकडून बीमर नोची घोषणा. आता मात्र फ्री हिट असेल आणि फ्री हिटवर नेहमीच फलंदाज फ्री माइंडेड फलंदाजी करत असतात. फ्री हिट कुठलाही धोका नाही. फक्त धावाच्या रूपाने
फलंदाज धावबाद होऊ शकतो. केशव पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र डाऊन द ट्रॅक आपण बघितला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि हेमंत गुलवी यांच्यामार्फत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 33 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 5 चेंडू खेळले तर 10 धावा हेमंत गुलवी यांनी आपल्या नावावर लावले आहेत. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. 1 डाऊनला आलेले फलंदाज हेमंत गुलवी यांच्याकडून. अजून या षटकातील 3 चेंडू शेष आहेत. इथे मात्र हवेत चेंडू. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. झेल आणि मुसाबाई यांची खेळी संपुष्टात. यस 10 धावा करून बाद झालेले आहेत. आणि तो जबरदस्त षटकार खेचला होता. तो षटकार मला वाटते संध्याकाळपर्यंत मुसाबाई यांच्या स्टेटसवर येऊ शकतो, कारण सुरेख षटकार होता. फुल अँड पॉवरफुल. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 33. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. समोर संदीप मोरे. फुल टॉस. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव ही पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 35. समाधानकारक धावसंख्या धावफलकावर लावलेली आहे, कारण 35 धावा या काही नक्कीच गोलंदाजी जर बघितली जोशीलन भादवड संघाची तर वाईट नाहीयेत. चांगली फलंदाजी लाईन आहे कान्हाई पाही संघामध्ये. शेवटचा चेंडू संदीप मोरेला केशव कडून टाकला जाईल. इनर एज यष्टीरक्षक भरत देवलीकर चेंडू अडवण्यात अपयशी. मात्र 1 धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 36. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जोशीलन भादवड संघाने 36 धावा करून 37 धावांचं लक्ष कान्हाई पाही संघासमोर ठेवलेले. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. न्यूयॉर्क पिंपळनेर संघाचे कॅप्टन आणि दमन चषक विजेता आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये. न्यूयॉर्क पिंपळनेर संघाचे कॅप्टन आपण या. आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाचे कॅप्टन. टॉस करून घ्या आपण. नंतर 4 षटक आहेत तुम्हाला गेम प्लॅन करण्यासाठी. अजूनही किमान 20 मिनिट 20 ते 25 मिनिट टाइम आहे तुमच्याकडे. टॉस करून घ्या. या संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे टॉस करणार आहोत. जयदुर्ग सुरेश संघाचे अष्टपैलू खेळाडू टॉस केली जाते. वेलकम. दोन्ही संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला आहेत.
सन्मानित पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही टॉस करत आहोत. मात्र टॉस न्यूयॉर्क पिंपळनेर संघाने जिंकलेली आहे. निर्णय केलवायचा फक्त क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस मित्रांनो या ठिकाणी झालेले तिसऱ्या सामन्याची न्यूयॉर्क पिंपळनेर संघाने टॉस जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्कीला फलंदाजीसाठी पाचारण केलेले आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होत आहे. मोनिका स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण लावलं जात आहे तोपर्यंत नक्कीच आपण जाऊया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुश्राव्य धून ऐकूया. देवा वतारी यांच्याकडून भरतजी देवलीकर आपणास सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक आहे. चला गेम ऑन होतोय. पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज बाळू. पहिल्या षटकात नक्कीच पहिल्याच चेंडूवर हलक्या हाताने अगदी फ्लिक केला होता. शॉट स्क्वेअर लेग अगदी पंचांच्या बाजूला क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव पूर्ण केली जाते. भरत देवलीकर आपलं खातं खोलतायत. त्यानंतर काने पायी संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश इथे केला जातोय. सदोतीस धावांचं लक्ष. इथे मात्र इनफिल्डच्या वरून केलेल्या चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. बघा इथे योगायोग काय झालेला आहे. जोशी इलेव्हन भादवड संघ खेळतोय. उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना उपाध्यक्ष मनोहर जोशी यांचा संघ आणि मनोहर जोशी यांच्या बॅनरला सलामी देणाराच हा पहिला चौकार आलेला आहे बॅटमधून बालारामच्या. धावसंख्या 5 वर पोहोचलेली आहे.
अंदाधुंदी फटका, फुटवर्क नव्हता, चेंडूची लेंथ टप्पा बघितला नव्हता, धाव मिळत नाहीये, डॉट चेंडू, कमबॅक होते बाळूचं. इथे मात्र ताकद नव्हती फटक्यावर आणि सुभाष सारखा क्षेत्ररक्षक इथे झेल सोडतोय. असे क्षण खूप कमी येतात. सुभाषच्या हातामधून झेल सुटणं खूप कठीण असतं. इथे मात्र झेल सुटलंय. कधी कधी सोपी झेल क्रिकेटमध्ये टाकले जात असतात आणि कठीणातले कठीण झेल घेतले जात असतात. हेच क्रिकेट आहे, यालाच क्रिकेट असं नाव आहे. तेच घडते इथे. बाळू पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. पायांवर आदळतोय चेंडू. पंच सहमत नाहीयेत. लेगबायच्या रूपाने ही एक धाव आली. धावसंख्या धावफलकावर लागल्या 7. या षटकातील शेवटचा चेंडू. सज्ज होते समोर खेळण्यासाठी बाळाराम, बाळूसाठी. फुटवर्क नाहीये. नक्कीच पहिलं षटक इथे संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. अजूनही जर जिंकण्याचा विचार केला तर 18 चेंडू 30 धावा. चांगलं षटक मी म्हणेन. एक चौकार दुसऱ्या चेंडूवर आल्यानंतर कुठे ना कुठे दबावामध्ये आला होता गोलंदाज. मात्र शेवटच्या 4 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च करतोय आणि एक चांगलं षटक कंप्लीट करतोय बाळू. या षटकात फलंदाज बाद झालेला नाहीये, ही समाधानाची गोष्ट आहे. कारण पायी संघाच्या बाबतीत जर विचार केला तर मिडल कॉन्फरन्स घेतली जात आहे. पहिलं षटक अतिशय चांगलं घडलेलं आहे जोशीलन भादवड संघाचं. आणि इथे मात्र कुठल्या गोलंदाजाकडे गोलंदाजी सोपवली जाते बघायचे. समोर आहेत फलंदाज भरत देवलीकर. भरत देवलीकर या सीझन मध्ये खूप फॉर्म मध्ये आहेत, अगदी टच मध्ये आहेत. त्यांच्या शरीरयष्टीवर जाऊ नका. जरी शरीरयष्टी भारी भक्कम असली तरी षटकारी भारी भक्कम मारत असतात. चौकारी चांगले देखणे चौकार मारत असतात. पंडितकडे गोलंदाजी सोपवलेले. आपलं प्रमुख अस्त्र बघा दबावामध्ये पहिल्या षटकामध्ये कान्हाई पाही संघ आहे आणि नक्कीच तोच दबाव राखण्याचा प्रयत्न दुसऱ्या षटकामध्ये केला जातो. स्ट्रायकर गोलंदाज जो आहे पंडित, याला मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलेले आहे. चांगली रणनीती पाहायला मिळते आपल्याला कॅप्टन सुभाषची. फुलटॉस ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चेंडू मात्र हळूहळू सरकतोय सीमा रेषेच्या बाहेर. हलकी चौकार कान्हाई पाही संघाच्या माध्यमातून. या चौकाराने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल ती 11. भरत देवलीकर यांची धावसंख्या स्वतःची 5 झालेली आहे. संघाची धावसंख्या 11. इथे मात्र चेंडूलो हवेत आहे आणि यष्टीरक्षक संदीप मोरे कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. जावं लागेल भरत देवलीकर यास मैदान सोडून. राजू पाटील आला नवास. एक मोठा धक्का लागलेला आहे कान्हाई पाही संघाला. कारण भरत देवलीकर अगदी स्वस्तात बाद झाले. एक चौकार त्यांच्या बॅट मधून आला. मात्र कुठे ना कुठे बघा भरत देवलीकर
संरक्षणात्मक फलंदाजी करत होते. आय थिंक त्यांचा जो अप्रोच आहे तो नेहमी आक्रमक असतो. इथे मात्र 37 धावा करायच्या आहेत आणि कुठे ना कुठे संरक्षणात्मक बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला होता. आणि बचावात्मक पवित्रा तुम्ही जेव्हा घेता तेव्हा नक्कीच तुमची कामगिरी कुठे ना कुठे चांगली होत नसते. इथे पाहतोय आपण पंडित दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळवतोय. बाळूने पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. पहिलं षटक चांगलं हाताळलं. 7 धावा बाळूच्या षटकात आल्या. दुसरं षटक पंडित धावसंख्या धावफलकावर आहे ती 11. या षटकातील तिसरा चेंडू. चला वेळ जास्त खर्च करू नका. जोशीलून भादवर संघाचे कॅप्टन ओव्हर द विकेट सज्ज होते पंडित. डीप पॉइंट कव्हर आणि लॉंग ऑफ. शॉर्ट थर्ड मॅन ऑफ साईड क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अंधाधुंदी पहिलाच चेंडू अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र यश मिळत नाहीये. पाहतोय आपण संदीप मोरे याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. एक डॉट चेंडू. पंडित ओव्हर द विकेट. ब्लॉकॉलचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, फेक केली जाते आणि फलंदाज मात्र या इथे होतोय धावबाद. आणखी एक फलंदाज बाद झालेले. दुसरा फलंदाज इथे भारत आणि बाळाराम ही जोडी आता मात्र सलामीची जोडी डगआउट मध्ये पोहोचलेली आहे. चांगदेव आणि शिवाजी हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. धावसंख्या धावफलकावर लागलेले 12. दुसरं षटक मार्गस्थ. आपण पाहताय स्वर्गीय मोनिका स्मृती चषक 2021 3 स्टार मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. लाईव्ह टेलिकास्ट, अतिशय नीट अँड क्लीन टेलिकास्ट 3 स्टार मूवीच्या मार्फत. बारा धावा धावफलकावर लागलेले आहेत. 2 बाद 12. पंडित सज्ज होत आहे ओव्हर द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 13. या षटकात आतापर्यंत 6 धावा आलेले आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी पंडित मार्फत पाहायला मिळाले. अपेक्षा होत्या कर्णधाराला, त्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत पंडितने. उलटॉस लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. हो हेमंत गुलवी यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण. आज फलंदाजी चांगली केली, त्यानंतर क्षेत्ररक्षण करतानाही आपल्या क्षेत्ररक्षणाची चुणूक दाखवलेली आहे. 2 धावा पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर लागलेले आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 22 धावा. आता मात्र पूर्ण मिडल कॉन्फरन्स. गोलंदाजी कोणाकडे सोपवली जाते? स्वतः कॅप्टन येतोय गोलंदाजीसाठी. कॅप्टन्सी खूप चांगली पाहायला मिळाली क्षेत्ररक्षण करताना, कारण पहिलं षटक बाळू, त्यानंतर पंडित, आता मात्र स्वतः कॅप्टन आपल्या हातामध्ये चेंडू घेऊन येतोय. तिसरं षटक टाकण्यासाठी सुभाष. कान्हाई पायी संघ आतापर्यंत 15 धावा धावफलकावर लागलेले आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये 22 धावा करायचे आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल कान्हाई पायी संघाला सामना जिंकायचा असेल तर.
खास करून चांगदेव. फुलटॉस इथे मात्र चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये वन बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आतापर्यंत जे 3 चौकार आलेले आहेत कानेपाही संघाच्या बॅट्समनच्या बॅटमधून, ते तिन्ही चौकार कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर या जागेवरच आलेले आहेत. खूप देखणी चौकार होते. पहिला भरत यांच्या बॅटमधून, त्यानंतर बाळाराम याच्या बॅटमधून, त्यानंतर चांगदेव याच्या बॅटमधून. सुभाषचे स्वागत चौकाराने केलेले आहे. जणू चांगदेव म्हणत असेल वेलकम सुभाष. वेलकम राजाजी राऊत अलिमघर गावचे विद्यमान सरपंच, आपला हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र त्याच ठिकाणी आपण पाहतोय झेल घेताना क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर, जिथे खजिनदार घनश्याम भोईर आणि उपाध्यक्ष मनोहर जोशी यांचं कटआउट लावलं गेलं आहे, त्याच ठिकाणी आपण पाहतोय हा एक उत्कृष्ट झेल पकडला जातोय. बॅट्समन विश्वनाथ, शिवाजी आणि विश्वनाथ ही जोडी खेळपट्टीवर आहे. धावसंख्या धावफलकावर लागलेले 19. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. फ्रंटलाईन बॅट्समन जे होते ते तिन्ही बॅट्समन डगआउटचा आश्रय घेत आहेत. भरत, देवलीकर, बाळाराम आणि चांगदेव. दहा 18 असं इक्वेशन आहे. 10 चेंडू 18 धावांची गरज. इनर एज फायनलिस्टचा क्षेत्ररक्षक हरकत मध्ये. धाव होईल 1 पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 9-17. 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सुभाष पुन्हा एकदा सज्ज होते ओव्हर द विकेट. समोर असेल विश्वनाथ. इथे मात्र अंडरआइज केलेला आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. अप्रतिम फटका, षटकार. येस, या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली. 26 धावांवर धावसंख्या पोहोचली. आता मात्र 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. या षटकाराने सामन्याचं चित्र बऱ्याचशा प्रमाणामध्ये बदललेलं आहे. कोलटप्प्याचा चेंडू. चेंडूला अडवला जातंय ऑफ साईडला. मात्र 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. संदीप मोरे यष्टी रक्षक थोडासा नाराज, कारण ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव ही खर्च केलेली आहे. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 28. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 9 धावा. सुभाष एक सेफ फटका. स्टेट ड्राईव्ह बघितला आपण. चांगले क्षेत्ररक्षण. आता दुसरी धाव रोखू शकलेले नाहीत क्षेत्ररक्षक. 2 धावा पूर्ण. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 29. 30 आणि पुढील 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यक आहेत 7 धावा.
6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. वातावरण नक्कीच चैतन्यमय आहे आणि डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकूया एक चांगली धून. कोणाला कावली कावली आखरी आलो गाना हो आखरी आलो गाना आखरी आलो गाना आखरी आलो गाना कोणाला कावली आई एकविरा आगरी कोळ्यानं पावलेली आहे, मात्र समोर टावर होत आहेत ते मात्र परप्रांतीयांचे होत आहेत. असो त्यामध्ये आपल्या लोकांची ही भागीदारी आहे. यापुढे आपल्या लोकांनाही चांगले दिवस येवोत हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 30. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्को राम. राऊंड द विकेट. पहिला चेंडू खराब चेंडू आणि जसा चेंडू तशी नशियत. चौकार. पहिल्या चेंडूवर हा चौकार आल्यानंतर आत्मविश्वास वाढला असेल, कॉन्फिडन्स वाढला असेल बॅट्समनचं. 3 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 3 धावा. पुढील जो सामना होणार आहे आई जोगेश्वरी जुनांदुर्की विरुद्ध न्यू एकविरा स्पोर्ट पिंपळनेर. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस. आता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या स्पर्धेच्या बाहेर जोशी इलेव्हन भादवड संघ. बोलबो मस्ताडी जोडी वाला XB50 चा गाडी वाला बोलबो मस्ताडी जोडी वाला XB50 चा गाडी वाला BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला पंढरी शट पडके बिगर वाला नंबर चकले वाला पंढरी शट पडके बिगर वाला. सो अभिनंदन भरतजी देवलीकर, अभिनंदन कानाई पाये अँड हार्ड लक जोशीलन बादवाड, हार्ड मनोहरजी जोशी, हार्ड लक मुसाभाई. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊया. गोलंदाजी करताना फक्त तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा दिल्या आणि फलंदाजी करताना 13 धावा केल्या. मॅन ऑफ द मॅच इज शिवाजी. शिवाजी आपण व्यासपीठावर या. मॅन ऑफ द मॅच शिवाजी.